नमस्कार सर्वांना। आज एक सुंदरसं भाषण पोवाडा स्वरूपात डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर म्हणा किंवा संविधान दिनानिमित्ताने तुम्ही भाषण किंवा ते निबंध स्वरूपात सुद्धा लिहू शकता। अशा पद्धतीने आपलं गोंडपिंपरीचे छात्राध्यापिका निशा पुलगमकर यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत। सुंदर आपण कौतुक करावं तेवढं कमीच आहे। खास तुमच्यासाठी या व्हिडिओ वाचून पोहोचवतो। निशा पुलगमकर। नमस्कार, मी निशा सुधाकर पुलगमकर, दलित मित्र वितू नागापुरे, अध्यापक गोंडपिंपरी, प्रथम वर्षाची छात्र अध्यापिका आहे। मी आज आपल्यासमोर संविधान दिनाबद्दल एक पोवाडा सादर करीत आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकावी। शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे दोन महानायक। पराक्रम हे शिवरायांच्या सौंदर्याचे प्रतीक होते, तर प्रज्ञा ही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचे प्रतीक होते। शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती। दोन्हीही धारदार होत्या। शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि त्या स्वराज्याचं रक्षण करणारा भारतीय संविधान महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं। आणि म्हणूनच म्हणतात, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या चौदार तळ्यावर, एक निळा अन एक भगवा, दाही दिशामध्ये लावी दिवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा, जिजाईचा तो शिवान, भीमाईचा तो भिवा। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली। ही काळाची गरज होती आणि भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली। ही देखील काळाचीच गरज होती। तलवार की वार से कट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट के मरते गए दुश्मन। शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, तो कलम चलाकर मेरे भीवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया। कूडपती छत्रपती भोसल्यांची हो, दीन दुबळ्यांची जान राखली हो शान, दावणी जगाला प्रताप नवा, देऊन जीव इथं गेला तो जीवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा, जिजाईचा तो शिवान, भीमाईचा तो भिवा। विनम्रपती दलितांचा, गोरगरिबांचा तारणहार पालन करता ज्ञानसूर्य उगवला। प्रवाहपती न होता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याची जिद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती। अत्त दीप भव हा 2500 वर्षापूर्वीचा महामंत्र त्यांनी सार्थ करून दाखवला। कष्ट करणाऱ्या जीवनातील मालरान त्यांनी आपल्या घामानं श्रमानं फुलवलं आणि अवघ्या विश्वाला दिपवलं। क्रांतिबा, ज्योतिबा, महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून त्यांनी केलेलं कार्य पुढे जोमानं चालू ठेवलं। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो पितो तो घुरघुरल्याशिवाय राहत नाही। आणि बहुजन समाजाची अवस्था घालवायची असेल तर आजच्या पिढीनं हे दूध प्यायलाच हवं। और इसीलिए जरा गौर से सुनिए, वफा करते तो बेवफाई ना होती, दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती। वफा करते तो बेवफाई ना होती, दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती। और मेरे भीम जी का सुनते तो भारत पाकिस्तान लकीर ना होती। घडवला हो जान इतिहास धन्य भीम माझा बहुजनांचा राजा, ज्ञाना वेचून प्रभुत्व हो मानवा, प्रकाशाचा प्रकाश दावेल मार्ग हा नवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा, जिजाईचा तो शिवान, भीमाईचा तो भिवा।
भीम ने हमें बलवान बना डाला है, हटा ना पाए ऐसी चट्टान बना डाला है। भीम ने हमें बलवान बना डाला है, हटा ना पाए ऐसी चट्टान बना डाला है। मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो, मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो, एक चाय बनाने वालों को भी पंत प्रधान बना डाला है, पंत प्रधान बना डाला है। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, आपली मायभूमी गुलामगिरीतून मुक्त झाली आणि आपल्या भारत देशाला आझादी मिळाली। पण आपल्या देशातील दीनदुबळ्यांना, गोरगरिबांना आणि बहुजनांना खरोखरच जर कुणी आझादी मिळवून दिली असेल तर ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। ही त्या भूमिपुत्रांना मिळालेली दुसरी आझादी होय आणि म्हणूनच यकीनन अगर मेरे भीम ना होते तो ये आज़ादी ना होती, यकीनन अगर मेरे भीम ना होते तो ये आज़ादी ना होती, बात मेरे बाबा की मान लेते तो देश की आज ये बर्बादी ना होती। चली आई है वो आज़ादी बन के दुल्हन, चली आई है वो आज़ादी बन के दुल्हन, मगर कैसे, पूछो मगर कैसे, मेरा भीम अगर दूल्हा ना होता तो ये शादी ना होती, ये शादी ना होती, ये शादी ना होती। घटनाकार भारताचे आंबेडकर, घटनाकार भारताचे आंबेडकर, जाननीराव अजामुचे नटविले घर, जाननीराव अजामुचे नटविले घर, झाला जगी त्यांचा गौरव, दावनी आम्हा प्रताप नवा, एक वाघ एक सिंहाचा छावा, जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा। रात्र झाली फार आता दिवा पाहिजे, रात्र झाली फार आता दिवा पाहिजे, माझ्या देशासाठी भीमाईचा पुत्र भिवा पाहिजे, भिवा पाहिजे, भिवा पाहिजे। धन्यवाद।